ऑल, गुड मॉर्निंग. सो आज आमच्या लग्नाला 6 मंथ्स कंप्लीट झालेले आहे आणि त्यामुळेच आम्ही आज चाललो आहे बाहेर फिरायला. परत बोला जरा. हां, काय बोलत होते जरा परत बोलता का? आता का बोल? अभी क्या हुआ? बोलो. तर अशी आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे. ओ माय गॉड, पोलीस नाही काय म्हणत. हो काय, यामध्ये पण रेकॉर्ड होतं. अच्छा, चला रोडमध्येच आपण सर्च करूया कुठे जायचे. आणि जस्ट असा टाइमपास चालू आहे आमचा. यांना म्हणते मी काहीतरी बोला, ठीक आहे, आजच्या दिवसासाठी काहीतरी स्पेशल असं तुमच्याकडे आहे का बोलायला. 6 मंथ्स कंप्लीट झाले आहे लग्नाला. तर हा 6 मंथ्सचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता, किंवा माझ्याबद्दल काय वाटतं तुम्हाला, किंवा मग ही जर्नी कशी वाटली तुम्हाला, सगळं. मी म्हणते की तुम्हाला फ्रीडम आहे आज, बाबा बोला. तर नाही, यांना बोलायचं नाही. हाय, हॅलो, हाव आर यू, असंच चाललं आहे यांचं. म्हणजे बोलायला दिलं नाही तर म्हणजे माझ्याकडे प्रूफ आहे, तुम्ही काय म्हणताय, काय करताय, बोला, काय बोलायचं मला परत एकदा. तेव्हा म्हणतात नाही मला काय बोलायचं. हां, ओके. आता 6 महिने झाले ते. हां, काय उद्या 6 महिने होणार आहेत. ते 6 महिन्यात आपण एवढं फिरलेलो नाही आहे. ते सगळं कवर झालं पाहिजे पावसाळ्यात. काय 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 अरे होतं म्हणा. अरे तुम्हाला वाटतं का काही 6 महिने मी बाई काहीच म्हटलं नाही तुम्हाला, कुठे चला काय. हां, तरी तुम्ही म्हणताय की उगत होऊन घेते. तुम्हीच सांगा आता. हे मला म्हणतायत की भाई तू मला मोबाईल गिफ्ट कर. हां, म्हणजे हे काय किती उलटं चाललं आहे ना. म्हणजे नवऱ्याने बायकोला मोबाईल गिफ्ट द्यायचा की बायकोने नवऱ्याला द्यायचा. हां, लग्न झाल्यावरती पहिल्यांदा जे काम असतं नवऱ्याचं ते म्हणजे बायकोला मोबाईल गिफ्ट करणं, ठीक आहे. तेव्हा तर मला दिलं नाही आहे. आता माझा बड्डे जवळ येतो आहे, तर मला म्हणताय की तूच मला मोबाईल द्यायला हवा आहे गिफ्ट. माझाच मोबाईल म्हणे पडला वगैरे, तर तू घेऊन देशील मला नवीन मोबाईल, तर मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पाड तू म्हणे मोबाईल. आज कुठं असतं का? हां, म्हणजे मला मोबाईल मिळायला हवा की त्यांना मोबाईल मिळायला हवा आहे, तुम्हीच सांगा. त्याच डेस्टिनेशनवरती पोचलेलो आहे. सुनील्स वॅक्स म्युझियम लोणावळ्यामध्ये आहे. खूप छान असे वॅक्सचे स्टॅच्यूज बनवले आहेत. सो स्टार्ट झाला आहे जवाहरलाल नेहरू, नंतर महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर आहेत भगतसिंग. पुढे आपण गेलो तर तिथे आहेत शरद पवार. आणि हुबेहूब तुम्हाला दिसेल की किती सुंदर असं वॅक्सचं स्टॅच्यू बनवलेलं आहे. नंतर तुम्ही जर पाहाल तर हे आहेत यशवंतराव चव्हाण. मला सगळ्यात जास्त आवडलेला स्टॅच्यू म्हणजे हा बाळासाहेब ठाकरे. एकदम हुबेहूब, म्हणजे त्यांची जी स्टाईल आहे ती कॉपी केलेली आहे. आणि त्यांचा जो जर फेस तुम्ही पाहिला तर तो एकदम असं वाटत नाही की हा स्टॅच्यू आहे म्हणून. नंतर हे पुढचे आहेत गोपीनाथ मुंडे. नंतर आहेत एकनाथ शिंदे. त्यांचासुद्धा तुम्ही जर पाहिलं तर एकदम असं वाटतं की रिअल उभे आहेत ते. सो मी म्हटल्यावर एक फोटो तर बनता आहे नाही का. नंतर आहेत इंदिरा गांधी आणि PM मोदी. हे पण एकदम हुबेहूब वाटत होते. म्हणजे मी असं म्हटलं की यार रिअलमध्ये तर आपण कधी भेटू नाही भेटू माहीत नाही. सो चला फोटो काढून घेऊया. नंतर आठवले. सो ज्यांनी कुणी प्रत्यक्षात अटल बिहारी वाजपेयींना बघितलं नसेल तर बघा, हे हुबेहूब असे दिसतात. नंतर आहे सुभाषचंद्र बोस. सो यांना तर तुम्ही सगळेच ओळखत असाल, अण्णा हजारे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उपोषण करण्यात अण्णांना कोणी पकडू नाही शकत. यांना रास्कला, माइंडेड रजनीकांत. देन लिओन मेल्विन जॉन्स. हे मला काय एवढं माहिती. लता मंगेशकर. सॉरी मी यांचं नाव विसरली आहे, बट आय नो तुम्हाला सगळ्यांना हे माहीत असेल. नंतर आहेत AR रहमान. नंतर आहे
दिसला नाही यार मला, म्हणजे मेसी आधी दिसला, रोनाल्डो, कपिल देव, नंतर क्रिस्टियानो रोनाल्डो. ओके, रोनाल्डो इथं भेटला आहे बट एवढा मला सिमिलर वाटला नाही रोनाल्डो. जसा आहे तसा मला थोडासा डिफरन्स वाटला. तुम्ही सांगा कसा दिसतो आहे. विराट कोहली पण मला एवढा वाटला नाही. सचिन तेंडुलकर बऱ्यापैकी आहे. त्याच्यानंतर प्रभुदेवासुद्धा जर वन साईड तुम्ही पाहिला तर दिसेल. प्रकाश राव हे पण दिसत आहेत. सोनू सूदही बऱ्यापैकी आहे. मायकल जॅक्सन आहे. अमिताभ बच्चनसुद्धा ट्राय केला त्यांनी. करीना कपूर एवढं मला वाटले नाही की रिअलमध्ये आहे. जॅकलिन फर्नांडिससुद्धा समोरून थोडंसं म्हणजे वाटतं की रिलेट होतं आपल्याला की हा एक जॅकलिन आहे म्हणून. विजय आत्ताच तमिळनाडूचे जे CM बनलेले आहेत. टेरेसा, हे साईबाबा, पुढे मला एवढं माहीत नाही यांच्याबद्दल. सो इथे लिहिलेलं आहे त्यांचं नाव, सद्गुरू काहीतरी आहे. सो त्यांचंही आहे इथे स्टॅच्यू. हे आहेत नेपाळी का चिनी काय माहिती. हे स्वामी विवेकानंद आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर यांचं हे सुद्धा फेमस व्यक्तिमत्व आहे रविशंकर. आणि मोस्ट शॉकिंग म्हणजे आर्ची परशा आणि नागराज मंजुळे यांचा स्टॅच्यू जेव्हा पाहिला, सो दॅट टाईम आय वॉज अमेज लाईक भाई यांचं पण म्हणजे स्टॅच्यू बनवला आहे मराठी कलाकारांचा. नंतर अंकुश चौधरीसुद्धा आहेत. नंतर खानविलकरसुद्धा स्टॅच्यू तुम्ही पाहिला असेल. नंतर गिन्नीस वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे सगळ्यात लहान जी बुमना आहे त्याचा पण स्टॅच्यू होता. स्पायडरमॅन आहे. त्याच्यानंतर हे कोण आहेत माहीत नाही आहे. शक्तिमानसुद्धा एकदम करेक्ट यार, म्हणजे एकदम भारी बनवलं आहे. नंतर मिस्टर बीन, वाव, म्हणजे दिस इज चार्ली चॅपलिन. सो स्टॅच्यू जर तुम्ही बघितले ना तिथे समोरासमोर फेस टू फेस, तुम्हाला असं म्हणजे एवढं रिअल वाटतं ना ते की म्हणजे कसं काय यार एवढं करेक्ट, एवढं भारी ते बनवलं आहे ना. त्यानंतर आपलं सेकंड डेस्टिनेशन असणार आहे लोणावळ्यातलं मॅप्रो गार्डन. आणि हे सुद्धा खूप मस्त आहे. वन डेसाठी जर तुम्ही सर्च करत असाल तर तुमचा 1-2 तास आरामात तिथे जाईल. तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी सुद्धा तिथे मार्ट आहे. त्याच्यानंतर लहान मुलांना खेळण्यासाठी गेम झोन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे गेम तिथे लहान मुलं किंवा मग तुम्ही सुद्धा खेळू शकता. नंतर छान अशी त्यांनी एक बाग केलेली आहे, गार्डन आहे जे की खूप सुंदर आहे. ते जे पाणी मागे दिसते तुम्हाला पडणारं, तिथे तर खूप मस्त वाटतं. त्याच्यानंतर हे जे सॉफ्ट टॉईज आहेत हे तुम्हाला गेम जिंकल्यानंतर भेटतात. ते सुद्धा खूप मस्त आहे. एवढे मोठे मोठे आहेत ना यार, म्हणजे आय कॅन्ट रेजिस्ट की मला असं वाटलं होतं की मी किती घेऊन किती नाही, बट ठीक आहे नेक्स्ट टाईम. नंतर हा जो व्ह्यू आहे, ओ माय गॉड कसला भारी आहे यार. एवढं पॉन्ड मस्त ग्रीन असं मस्त, म्हणजे छान केलं आहे त्यांनी. तुम्हाला फोटोज वगैरे काढायचे असतील ना तर खूप सही येतील यार इथे. तुम्ही म्हणजे खास हा स्पॉट बघण्यासाठी तिथे व्हिजिट करू शकता. आणि सगळ्यात भारी मला हा गेम वाटला, म्हणजे रील्समध्ये वगैरे तर पाहिलं आहे हे, बट रिअलमध्ये खूप मजा आली. म्हणजे त्या मुलापेक्षा जास्त मला असं वाटतं जे आजूबाजूचे लोक आहेत जे बघणारे होते ते जास्त एन्जॉय करत होते. काहीतरी फ्री भेटते म्हटल्यानंतर लोक गर्दी करणारच. इथेही तेच झालं आहे. मॅप्रोमध्ये त्यांनी सॅम्पलसाठी त्यांचे प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत. सो लोकांनी खूप सारी गर्दी केली होती तिथे आणि यांनीसुद्धा ट्राय केलं. तर फोटो दिसते छान म्हणत आहेत, बट एवढं काही पण आवडलं नव्हतं. आणि आपला थर्ड लास्ट डेस्टिनेशन आहे ते म्हणजे द वन फन पार्क. सो जस्ट मला रिअलाईज झालं की हा खूप मोठा व्हिडिओ होतो आहे. सो आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये पाहूयात की वन फन पार्कमध्ये आम्ही काय काय केलं. सो थँक्यू गाईज.